नमस्कार मित्रांनो, किसान हेल्प चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर आपण आज दुधाविषयी माहिती घेणार आहोत। दुधाचे रेट आता खूप कमी झालेले आहेत, 28, 29, 27। काही जणांनी तर अशा अफवा उठवलेल्या आहे की 3 रुपयाने दूध कमी झालेलं आहे। आता शेतकऱ्यांना आश्चर्याची गोष्ट आहे, देशातील दूध उत्पादन 4% वाढ केंद्रीय मंत्र्यांची माहिती आहे। देशातील दूध उत्पन्न 4% वाढ होऊन 2023-24 या वर्षात दुधाचे उत्पन्न 2,39,40,00,000 दशलक्ष टनावर पोहोचले आहे। माहिती केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, दूध विकास मंत्री राजीव रणजीत सिंग यांनी दिलेली आहे। महाराष्ट्रातील दुरावरून दूध उत्पादक नाराजी व्यक्त करत आहेत। दूध संघांची दूध खरेदी दर कमी केल्याचं दूध उत्पादक सांगतात, त्यावरून सध्या गोंधळ सुरू आहे। दुसरीकडे मात्र देशातील दूध उत्पादन वाढ झाल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आलेला आहे। आता काय जण लोक म्हणतात दूध 3 रुपयाने कमी झाले, आता केंद्रातले सरकार म्हणते दूध 4 रुपयाने वाढलेलं आहे। 4 रुपयाने 4% वाढलेलं आहे। आता पाहूया आपण 2024 व 23 मध्ये व 24 मध्ये या वर्षात दूध उत्पादन बरंच झालेलं आहे, 10 लाखावर टनावर पोहोचलेलं आहे। माहिती केंद्र मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, दूध विकास मंत्री राजीव सिंह यांनी केलेला आहे। मंगळवारी राष्ट्रीय दूध दिवस निमित्त आयोजित कार्यक्रम बोलत होते। देशात 2023 मध्ये दूध उत्पादन, परंतु दुधाचे उत्पन्न वाढल्याने 2024 व 23 मधून उत्पादन सरासरी वाढ 60% आहे, तरी जगाची दूध उत्पादनाची सरासरी वाढ 2% आहे असेही सिंह म्हणाले आहे। वर्गीस कुरियर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस साजरा केला जातो। त्या निमित्ताने देशातील दूध उत्पादकांची आकडेवारी सरासरी करून जाहीर करण्यात येत आहे। देशातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक दिवस दूध वापरत आहेत, वाढल्याचं सिंग यांनी सांगितलं आहे। म्हणाले, देशात प्रति व्यक्ती प्रति दिवस वापर 2023 मध्ये 459 ग्रॅम होत आहे, परंतु त्यामध्ये वाढ होऊन 2023-24 मध्ये प्रति व्यक्ती प्रति दिवस दूध वापरत आहे 471 ग्रॅमवर पोहोचले आहे। दावाही सिंह यांनी केला आहे। सिंग यांनी दुग्धजन्य पदार्थांना निर्याती प्रोत्साहन देण्याची गरजही व्यक्त केली आहे। 2030 पर्यंत देशात पशुधन, डाळ्या आणि खुरकत रोगावर व लंपी रोगावर यातून दूध निर्यात वाढते आहे, असा विश्वास सिंग यांनी केलेला आहे। सिंग म्हणाले, दूध उत्पादन शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दूध उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्यातून उत्पन्न वाढेल आणि मध्यस्थी दूर करता येतील असे सिंग यांनी म्हणाले आहेत। दरम्यान महाराष्ट्रात दूध उत्पादक दुधाला कमी दर मिळत असल्याने हैराण झाले आहेत। त्यांना राज्यात दूध उत्पादकांनाही उत्तर भागातील राज्यांनाही तुलनेत कमी असल्याचे शेतकरी सांगत आहे। महाराष्ट्रात आता दूध बरंच कमी झालेलं आहे। महाराष्ट्रात दुधाची आता रेट भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे। आज झालं तर आज खुराकाचे दर वाढलेले आहेत। खुराकाचे दर 34 रुपये किलो प्रमाणे खुराक भेटत आहे। दुधाचे बाजार आहेत 28 रुपये, 27 रुपये, 25 रुपये। शेतकऱ्याला काय राहणार आहे? शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीवर आता आंदोलन करण्याची गरज आहे, कारण का हे आपल्याला काही रेट देणार नाहीत। रेट वाढला पाहिजे, जवळजवळ 37-38 रुपये शेतकऱ्याला रेट भेटला पाहिजे, असं सगळ्या शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याची गरज आहे। कारण का प्रत्येकाला वाटत आहे की आज 2022-23 मध्ये रेट होता 37-38 रुपये रेट भेटत होता लोकांना, तेव्हा दूध उत्पादकांना खुराकाचे पैसे निघून थोडे नफा राहत होता। पण आता काय झालेलं आहे, नफा आहे नाच लोकांना दूध उत्पादकांना। त्यामुळे सगळ्यांनी दूध उत्पादक कळलेले आहेत। तरी सरकारला एकच विनंती आहे, गाय दुधात कमीत कमी 35 रुपये रेट करा। अनुदानाची गरज नाही, अनुदान तुम्ही काही देत नाहीत, लोकांना नुसतं फसाफसीचा खेळ लावलेला आहे तुम्ही। त्यामुळे अनुदान तुम्ही द्यायनात, अनुदान दिले तरी तुम्ही एका मास्टरचे सोडता, एका मास्टरचे सोडत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना या अडचणीचं निर्माण होत आहे। आज शेतकऱ्यांनी पिकवलं तर तुम्ही खाताय ना। आज शेतकऱ्याला दुधाला दर नाही। आज लाखाची गाय घ्यायची झाले, लाखाची गाय घेतलेली आम्ही शेतकऱ्यांनी। लाखाची गाय जर आज 50,000 इकती गाय, तर शेतकऱ्याचा तोटा किती? शेतकऱ्याला ही काही पाय आलेले आहे गाया मजबुरीने, खायचं भागाना ना गायांचे। आज दुधाला रेट आहे 25-26 रुपये, आणि सिंह काय सांगतात की दुधात 4% वाढ। कधी होणार टक्क्यात वाढ? शेतकऱ्यांचं वाटोळं झालं। दुधाचे दर वाढले पाहिजे,
4% अजून महाराष्ट्रात झालेली नाहीत वाढ. 4% अजून महाराष्ट्रात वाढ झालीच तिला दाखवा चालू आहे. 3 रुपयाने दुधाचे रेट कमी झाले आणि तुम्ही सांगताय दुधाचे 4% वाढले. कधी वाढणार आहे ते शेतकऱ्यांना सांगा एकदा. आज महाराष्ट्रात बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे. शेतीमालाला बाजार नाही, पावसाने बेकारी गेलेली, कांदे गेलेले आहेत लोकांचं. आज दुधावर शेतकऱ्यांचं पोट भरत आहे. आज दुधालाच बाजार नाही म्हणलं शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायची का? आता बघू हे म्हटलेले आहेत म्हणल्यावर आता आपण बातमी तर सांगितलेली आहे तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल की बाबा 4% वाढ. आता बघूयात आपण दुसरा व्हिडिओ टाकू आपण या दरम्यान की वाढ झाली की नाही. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मित्रांनो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.